तर तिथं बिबट्याच्या भीतीमुळे लग्न सुद्धा जुळत नाहीयेत, सोयरीक होत नाहीयेत. शेकडो तरुणांची लग्न रखडली आहेत. आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड इथले गावकरी प्रचंड चिंतेत आहेत. बिबट्यांनी पुणे जिल्ह्यातील अनेक गावातील गावकऱ्यांचं जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे. बिबट्यांचा दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावर आहे. गावातील शेकडो तरुण वेल सेटल आहेत, तरीही मुलगी मिळत नाहीये. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते शिरूरला आपले प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांच्याकडे. साईदीप, खरं तर शिरूर असू दे, आंबेगाव, जुन्नर, मनसर, खेड हा सगळाच जो परिसर आहे तो बिबट्या प्रवण क्षेत्र मानला जातो. त्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. ऊसतोड आता होताना दिसते. हा जो मोसम आहे तो सगळ्या ऊसतोडीचा आहे. अशातच बिबट्या मोठ्या प्रमाणावर या सगळ्या परिसरात वावरत असल्यामुळे भीतीचं वातावरण आहे. एकीकडे भीती आहे, जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय. तिथं मात्र एक वेगळीच समस्या डोकं वर काढतीये. तरुणांची लग्नच जुळत नाहीयेत बिबट्याच्या या दहशतीमुळे. लागली जी एकंदरीत पाहिलं तर सुरुवातीला त्या पहिलं जुन्नर असेल, आंबेगाव असेल, शिरूर असेल या परिसरामध्ये जेव्हा बिबट्या दिसायच्या तेव्हा लोकांना कुतूहल वाटायचं. त्याच्यानंतर जशी जशी बिबट्यांची संख्या ही वाढत गेली तसा तसा तो मानव बिबट संघर्ष सुरू झाला. सुरुवातीला बिबट्यांनी परिसरातील शेतकऱ्यांची जे पाळीव प्राणी गायी असेल, जनावर असेल, कुत्रे असेल त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यानंतर त्याला पुढे संरक्षण शेतकऱ्यांनी आणि त्याच्यानंतर मानवावरती हे हल्ले सुरू झाले. मागील 20-25 दिवसामध्ये पाहिलं तर जवळपास 5 ते 6 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काल परवा आपणच बातमी चालवली की शेतात काम करताना महिलांना गळ्यामध्ये जे कुत्र्याला जे पट्टे असतात ते पट्टे लावून काम करावं लागतं. मानेवरती किंवा हल्ला करू नये, जरी हल्ला केला तर आपण त्याच्यावरती जीव वाचवा, ही एक आपण या ठिकाणी समोर बातमी आणली होती. आणि त्यातच प्रामुख्याने आता सध्या अशी चर्चा सुरू झाली की मुलं शिकलेत. एकेकाळी आपण पाहिलं तर मुलगा शिकलेला असायचा, कुठेतरी सरकारी नोकरीला असायचा तरच मुलगी दिली जायची, शेतात काम करण्यासाठी मुलगी नको. परंतु आता ही नवीनच एक समस्या पुढे आलेली आहे की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे बिबट्यांचे हल्ले वाढले त्यामुळे बाहेर गावचे जे लोक आहेत ते या ठिकाणी मुली द्यायला, मुलं शिकलेली आहेत पण मुली द्यायला या ठिकाणी तयार होत नाही. का तर मुलीला या ठिकाणी आपल्या संरक्षण भेटणार. उद्या जर बिबट्याचा हल्ला झाला तर त्यामध्ये आपल्या मुलीचा जीव जाईल. आणि एकंदरीत पाहिलं तर ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अगदी घराच्या शेजारी म्हणजे ओट्यावरून मुलांना नेलेले आहे, आजींना घराच्या शेजारून नेले. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर आता काय पिंजरा करून पिंजऱ्यामध्ये लोकांना राहायचंय का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नातेवाईक विचारतायत मुलाचं लग्न करायचंय, मुलगी आहे का, परत समोरून पाहुण्यांकडून प्रतिसाद मिळतोय का नको रे बाबा तुमच्याकडे जास्त बिबटे आहेत, काय करू माझी मुलगी देऊन, जर माझ्या मुलीचा जर जीव गेला तर ती मुलगी तुम्ही भरून देणार आहे का. त्याच्यामुळे अशी समस्या निर्माण झाली. त्याच्यामुळे परिसरातील नागरिक शेतकरी मोठे चिंतेत पडलेले आहेत. आता काय करायचं, मुलांना बाहेर गावी नोकरीसाठी पाठवायचं, शेती सोडून द्यायची की कशा पद्धतीने हे शेती करायची किंवा बिबट्यांपासून आपलं, अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळे हा नवीन एक लोकांच्या मनामध्ये असा एक विचार सुरू झालेला आहे की आता बिबट्यांमुळे जर आपल्या मुलांची लग्न जर रखडली थांबली तर याला दुसरा पर्याय काहीच नाही. त्याच्यामुळे शासनाने या ठिकाणी लवकर बंदोबस्त करावा व हा परिसर बिबटमुक्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आणि शासन कशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रतिसाद देतंय हे पाहावे लागले. नुकतेच एकनाथ शिंदे या ठिकाणी येऊन गेले, दिलीप वळसे पाटील असतील, शिवाजीराव आढळराव पाटील असतील, अमोल कोल्हे असतील, बऱ्याच नेत्यांनी, देवदत्त विक्रमसिंहे यांनी, बऱ्याच नेत्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या. त्या अनुषंगाने पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी देखील हे येथील सर्व जे बिबटे आहेत ते गुजरात असेल किंवा अन्य नागपूर असेल या ठिकाणी हलवण्यात येत नाही. गुजरातच्या वनतारा येथील प्राणी संग्रहालयात ते हलवण्यात येत अशी घोषणा केली. परंतु अद्याप देखील एकही बिबट्या त्या ठिकाणी गेले नाही. रोज 2-3 पुढे ना पुढे बिबट्या लोकांच्या निदर्शनास येतात. तर काही बिबटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद होतात. परंतु एक सिंगल बिबट्या एक बिबट्या दिसत, आता टोळक्याने बिबट्या दिसायला लागले. मग ही संख्या किती असेल याचा कुणाला अद्याप अंदाज नाही. त्याच्यामुळे येथील ह्या बिबटे लवकर पकडावे व येथील बिबट्यांचा बंदोबस्त करावा. आमच्या मुलांचं भवितव्य वाचवावं अशी अर्थ आखले शेतकरी देत आहेत. अगदी अगदी साईदीप, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. खरं तर आपण पाहतोय बिबट्याची दहशत ही दिवसागणिक वाढत जाते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.